ह्याला पोचली की नाही पारी पारी फोन नाही केला मला फोनच लांब होतोय लागला हॅलो हॅलो. पारे पोचली का हा पोचले. अरे मग फोन बिन करायची काय पद्धत बिद्धत आहे का नाही रे तुझ्याकडं नाही माझ्याकडे पद्धत. ए तुम्हाला अशी काही हा तुम्हाला लई काळजी असं वाटू नका. काय वाटू नका मी फोन केलाय का तो केलाय लई काळजीचा. काळजी असती तर सोडाय आला असता. बसवून दिलं नसतं गाडीत. अरे मग बसून द्यायला नव्हते ना माझ्याकडे पैसे आता कदाचित रडगा नाही. बरं जाऊ दे मरू दे पारे तू येणार कधी रिटर्न कुठे येणार? इकडं घरी आपल्या गावात अवचितवाडीत आता विसरून जा रूपाला. आता येत नसती मी. ओय येडी बिडी झाली का काय पारे असं नको करू पटकेशी इकडं मी आता येत नसती. हे तुमची तुम्ही एकटं राहावा. ओय येडी बिडी का मी तिकडे ये ना न्यायला तुला न्यायला आल्यावरती माझा भाऊ तुम्हाला कुत्र्यावानी खेचणार आहे. मला भावानी सांगितलंय की अजिबात त्या माणसाच्या दाराला परत जायचं नाही. तुम्ही काय काम करता का हो? हा खाणं पिणं नुसतं फिरणं दारू पिणं एवढंच येतं तुम्हाला. ह्याच्यावर काही येतं का तुम्हाला? ए पारी ये ना राव पण ये ना मी येत नाही म्हणून तर मी तुम्हाला गोड बोलून म्हणले की मी नागपंचमीला चालले आणि नागपंचमीचं निमित्त करून इथं आले. आता येतच नसती. बसा बोंबलत तसंच गावभर. अरे सदा का खोटं बोलत तिथं राव नाटक करून गेलीस मला बाकी सांगू नको पंचमी झाली का लगेच बसली पाय दोनच्या गाडीत मी येणार नाही. तुम्ही कमवत नाही. तुम्ही नुसतं बोंबलत फिरता गावभर. आज 3 महिने राहिले ना तुम्ही बघितली तुमची नाटकं. तुम्ही कसा संसार करताय पण त्यात पण तुम्ही चुना लावताय. आठवडाभर कामाला जातो म्हणता आणि आठवड्यात फक्त एकच दिवस कामाला जाता. ती पण पैसे आणता आणि येत बसता. आता काय करू मग आता काय नाही. आता घराला नुसतं बघत राहावा. मी येत नसते आता. आणि इकडे यायचा प्रयत्न पण करू नका. माझ्या भावाने ना बाबूच काढून ठेवलाय. ते म्हणलं इकडे जर भाऊजी आला ना सोलूनच काढू. डायरेक्ट हा आयला आता आहे ना पारे झाल्या आता लय अवघड झालं आता तू लय आलवते तुला कोण बागत द्यायचं पहिल्यासारखी वेळ यायला बसली नाही नाही पारीला सांगायलाच पाहिजे काहीतरी हिला दाखवूनच देतो सुगंधा काय हो काय झालं? अहो काय झालं म्हणजे गेली ना बायको चंदन लावून मला चंदन लावून म्हणजे गेली निघून पंचमीचं नाव केलं सुगंधा आणि गेली सासरवाडीला तिकडं जाऊन बसली म्हणजे तिच्या मायराला गेली का? हा बर मग ती म्हणली आता मी येणार नाही तिला तुझ्या भाषेत समजून सांग ना तिला सुगंधा तिला ना पटवून सांग सुगंधा काय जाल्याने ना अन्न पाणी सगळं सोडून दिलं तुझ्या नावात तू त्याग करतोय खरंच आहे? स्वप्नात मरतोय आज सांगू? हा तुझ्या फोन लावा बरं फोन. नको नको माझ्या फोनवरून नाही उचलणार ती तुझ्या फोनवरून लाव बर हा आज सांगू का? हा उपासच धरला डायरेक्ट म्हणावा 2 महिन्यात बरं. येत नाही तोवर हॅलो रुपा मी बोलते सुगंधा वहिनी ऐक ना. हा बरीच ना तू? अगं तुला सांगू का तू बरं झालं एकदाची गेली. मस्त आराम कर. काय लवकर यायचं नाव घेऊ नको. असं पण काही काम नाही इकडे तुझं. हा अगं कशाचं काय तुझ्या नवऱ्याने मला सांगायला लावलं आता की त्याला करमत नाही असं सांग. अन्न पाणी सोडलं उपाशी राहतोय जेवण करायचा पत्ता नाही वनवन हिंडतोय असं तुला सांगायला लावलं खोटं खोटं. पण तुला सांगू का अगं हा माझं ऐकतं खरी पण मी सांगते ना तुला कवडी मात्र फरक नाही पडलेला. मस्त टळक्यावर हिंडत बसता गावभर. आता गेली ना आरामशीर राहा तिकडं. हा आणि ठेवते चल. तुला मी असं सांगायला लावलं होतं का पोटाने वाणी तोंडाचे नाहीतर तुम्हाला काय फरक पडला? काय फरक पडला म्हणजे तुला मी प्रेमाने बोलायला लावलं होतं काय बाई आहे आईला सासनाला घोंगा त्याजवळ बरं झालं श्यामिया तू इथं भेटला मी कुठे गावाच्या बाहेर थोडीच आहे इथंच असतो बसलेलो. अख्खा गाव बघत होतो मी तुला अरे फोन करायचा मग. तुझ्यासारखा मित्र म्हणलं ना गावात भेटणार नाही बरं का श्यामिया. खरं सांगतो का काय? हा होय
पण मी तुला सांगू का खरं? खरंच सांगायचं, खोटं बोलायचं नाही, कळलं काय? हा, माझ्या बायकोला फोन करतो खरं तू? का म्हणून मी काय फोन करू तिला? अरे ती खोटं बोलून गेली मला. पंचमीला काय म्हणली माहितीये का? हा. 4-5 दिवस जाते, हा. राहते, मस्त पंचमी करते आणि रिटर्न येते. मग आता फोन केला, आता म्हणली डायरेक्ट मी नाही येणार, मर तिकडं 2-4 महिने. असं म्हणली? हा. आणि वरून मेवण्या हा. तू आणला, तू जर इकडे दिसला ना तू तांगड्यात सोडी, तांगड्यात मोडी तू. असं म्हणला? हा. अवघडच राहतोय मेवण्याचं आणि त्यांचं. तुझी सास रोडले डेंजर राव. डेंजर लय रावदळ येते मेवणं. साधा असं करतो राव, बायको गोडीत जाते आणि तो तिला आडून धरितो. काय बोलतो तर काय बायको पशी तिचं त्याच हा. कामाला काम काम होत. होतं ना शेताचं वगैरे, म्हणून आडून ठेवतात ते. अरे पण माझ्या इकडे जीवाचे किती हाल होते, मला भाकर तुकडा भेटन का? हा, ते खरंच राव. पण जाऊ दे, काढ 3-4 महिने आता कशी तरी, येईन चट बायको. आला काय ठुसकावाने बोलतो राव तू, तासा फस बोलतो तसं उचले तो जीवन लावितो टाळ्याला. मला बाकीच माहित नाही. लाव मी येऊन याला फोन, बायकोला बोलून घे. तुझी सास रोडे जर चांगली असते ना भाऊ, तर फोन नाही, डायरेक्ट गेलो असतो आणि वहिनीला घेऊन आलो असतो. पण भाऊ, इथं फोन जरी केला ना म्या, तर तो म्यावना येईन, मै टंगडे काढीन. मी काय करू, कळलं का तुला? त्याच्यामुळं तू तो म्यावना आणि ती बायको तिकडे घोळ घाला. मला काही सांगू नको. मला चाललं सांगायला, लय भारी मित्र माझा, कळलं ना मला? भारी म्हणतो. हा तुझे ठुसक्यावानी. अरे कधी कामी नाही पडायचे. तुमचे वेळ आले मी बघतो तुमच्याकडं. काय रे? अरे काय लढायला? गेली ना कोण? पारी कस काय? पंचमीला. अरे बुक्की घालेन दातावर पाचा म्हण ना. मग जाऊ दे रे पंचमीला, रडतो का म्हणून? मग रडतो का म्हण म्हणजे तू गेली तिकडे गेलं उलट काळजाची झाली. काय झाली आयले फारुंब्यात? काय झाली काय नेमकी? काय उलट्या झाली काळजी म्हणजे काय? उलट काळीच केलं काय पाहुण्यानी? मग नाही ते ना डायरेक्ट मी येऊ ना नाही का, हा. ते म्हणलं आता तो जायचं नाही तिकडं त्या काय नवऱ्याकडं, तो इथंच राहायचं. मला एक कळत नाही, तो लग्न त्या मेवण्या संघ केलंय का त्या बाई संघ केलंय? दर बायरा तू बायको गेली, तू मेवना कोण मध्ये पडतोय? मला काय माहित, तुम्ही बघितलं नव्हतं का आधी ते कसं आहे म्हणून? तुम्ही जमिलेलं आहे माझं, मला बाकी माहित नाही. आता आम्ही सगळ्या तुझ्या खानदानी चौकशी करतो. मला माहित होतो मेवना असा आहे. कसा नाही नाही, राव कसा झाल्या? मग मेवण्याला कम नाव ठेवता कसा? अरे नाव नाही ठेवीत, नाव ठेवत जा तू जा. कोण? मी नाही जाणार, मला बाकी माहित नाही. मेवण्याला बिवण्याला नाही, माझ्या सासऱ्याला फोन लावा, कारण सासरा तुमचा ऐकतो डेपुटी, तुमचा शब्द पडून नाही देत, असा झेलून धरी. असा झेलून धरतो ना, असा झेली तो आणि असा टाकून देतो माझा शब्द. आणि मुळे ना माझ्या शब्दाची किंमत ना राहिली. तो आहे सासरवाडीत आराम करा, आणि तो आहे सासरवाडी शेजारी माझी सासरवाडी. तिथे आब गेली म्हणजे माझ्या सासरवाडीत कळत आहे. तुम्ही फोन लावली शिवती येणार नाही पारी. तुम्ही फोन लावा डेपुटी आणि माझ्या सासऱ्याला सांगा, त्या सासऱ्याला आहे ना पिंजऱ्यात भाऊ तो आहे सासऱ्याला नाही बोलत, तो आहे सासऱ्याला बोलू ना 4 तासांनी एक शब्द बोलतोय तो. 3 तास घालील मला बोलायला. नाही नाही आपला लावा. सासरा तो हा. बोलन बोलन नाम लांब दे पोती. तुमच्या सांगू बोलायला लागला ना. मेवण्याला फोन लावतो, शांत बस. हा काय त्याला इकडं ठेसून काढ तू त्याला. हा राम राम पाहुणे. कमून राम राम? अहो डेपुटी बोलतोय. हा राम राम घातला तो मला, चांगलं आहे. अरे आडवेत कशी येते, याला राम राम घातला त्याला राग आला तिकडून येतो. कोण घालते राम राम? अहो राम राम घालते, सवय हे असती बोलायची पद्धत. हा काय नाही, फोन असं काय नाही, तुमचंच बरं चाललंय का? हा हा काय नाही, सहजच केलता. ते जालू आलता माझ्याकडे मगाशी. हा नाही नाही असंच आलं सहज. सुधारलाय. अरे थांब ना दर्शिक, तुम्हाला नाही थांब. हॅलो, अरे मला बोलू दे नीट. बोला मग. कट केला परत त्यांनी, थांब ना तू. हा कट झालता काय? काय नाही, ते जालू आलता माझ्याकडे मगाशी. तो म्हणतोय रुपाताई तिकडे आल्या ना, तर पंचमी झाल्यावर कधी येणार आहेत? नाही तो मला म्हणत होता. मी कशाला, मला काय रुपाताईचं काय, मला मध्ये कामाला बोलायचं का काय? हा दादा फोन कट केला त्यांनी. तो रुपाताईचं तुम्ही कशाला वकिली करता तिची? वकिली म्हणजे तुम्ही रोबाबात बोलतात. दर्शक नमून बोला ना, तुमच्या जिबीला काय हाडबीड आहे का नाही डेपुटी? अरे तो तू जावई आहे त्यांचा, मी जावई नाही त्याचा. मी कशाला हलकी बाजू घेऊ? याडपट झाला काय? तू शान आहे काय रे? तुझ्या बायकोसाठी मी हलकी बाजू घेऊ का?
घ्या मला माय बायको अरे पाहिजे. जाय पळ. माय बायको फोन लावा मग. अरे तू येडा झाला का आता तुझ्या मेवण्याला फोन लावणार तुझ्या बायकोला काय लावून बोलणार आहे मी तुम्ही बोला ना तिच्या सोबत 4 गोष्टी 4 ज्याला इकडं हे उपाशी राहायला अरे लागलं. दादा तुमचं अख्खं त्या सासरोडीचं खानदान बेकार आहे ती रुपाई त्या इथं इतके बोलली तिथं सासरोडीत गेलो तिथं 7 रुपये वाढतो का झालाय तुला सांग का तू आहे ना मला त्या सासरोडी तोंडवर आणू नको राव ते तू आम्ही ना गावात टुकरावून हिंडत असतो कुठं ना कुठं ते उगा मला भेटला ना तो 4 शब्द सुनितो मला आयला वरून त्याला तिकीट याय नाही मी याला. कशाला लोकांच्या मारावर उठतो तू स्वतः चांगलं वागलं तर कशाला राडा होईन एवढा मग मी वाईट वागतोय. अरे बाबा तू चांगलं म्हणजे दारू पिऊन वागवतो ना त्याच्यामुळे त्याला राग येतो सोडली 2 दिवस झाले सोडले. हा 2 दिवस झाली सोडली बायको आली का परत पेशीन फोन लावा ना नाही नाही बायकोला. नाही येडून करू नको चा आणि नाही तर मी तुझ्या सासऱ्याला फोन लावून सांग ना की याला बायको परत पाठवूच नका हा नका लावू हा, नका पळ. लावू. आणि दूध नका चुळू साखर नका चुळू माझ्या दुख हा जा 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 पळ. लागले सांगायला. नमस्कार मित्र हो, मी माझ्या जीवाला आहे ना पुरापूर वैतागलेलो आहे. तुम्हाला माहिती आहे 2 वर्ष मी किती वनवास काढलाय. माझी बायको नव्हती इथं, एवढी चतकुर भाकर सुद्धा भेटत नव्हती. मी प्रत्येक लोकांच्या दारात जायचो, कुणी देत नव्हतं मला, कुणी. हा पण मित्र हो, मी ना पुरं वैतागलेलो आहे. या गावातल्या लोकांना ना तुम्ही सोडायचं नाही. कारण का हे डेपुटी श्यामराव, सुगंधा, सदाभाऊ, परत अण्णा यांना तू सोडूच नका. याच्यातल्या गावकरी कोणी डोकं नाही घालीत. यांना सोडू नका लोक हो, यांच्यावर केस करा. कारण माझ्या बायको नका करू. माझी बायको चांगली. गावातले 6 रुपी ध्यानात असू द्या. डेपुटी, सदाभाऊ, श्याम्या, सुगंधा आणि अण्णा यांना सोडू नका, नाही तर गावावर बहिष्कार टाका. आता मी माझ्या जीवाचं आहे ना वाईट व्यक्त करतो. आणि ह्यांना सोडू नका. ह्यांना आहे ना पोलीस ठाण्यात टाका. तुम्हाला 6 रुपीचं परत एकदा नाव सांगतो, कारण तुमच्या डोक्यात येणार नाही. तुम्ही क्लिप पोलीस ठाण्याला पाठवा आणि जेलमध्ये टाका. एका चढ एक फेकून द्या. हा ध्यानात असू द्या. डेपुटी, सदाभाऊ, जाल्या नाही मीच आहे. श्याम्या, सुगंधा आणि अण्णा. शुभकामना. हो डेपुटी गोळ झाला ना सगळा. काय झालं तुम्हाला माहित नाही का काय पण त्याच्या आल्याने व्हिडिओ केलाय. कस व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ ये आणि त्या व्हिडिओ मध्ये तू काय म्हणतोय माहितीये का, माझ्या संसाराचं वाटोळं करणारे डेपुटी, श्याम्या, सुगंधा, सदाभाऊ यांचे सगळ्याचे नाव घेतले आणि मी जीवाचं बरं वाईट करणारे म्हणलाय त्याच्यात त्यो. अरे बाबा 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 अरे काय पिढा लागले राव माग पिढा काय नाही. संबंध आहे आपला काहीच नाही ना. हा, माझा काय संबंध आहे याच्यामध्ये तुमचा काय माझा बी काही संबंध नाही ना. बाय 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 हो डेपुटी, तुम्ही बघितला का तो व्हिडिओ? हो त्या व्हिडिओ मध्ये माझं आवाज- पण नाव घेतलं हो. आताच बघत होतो हे काय पिढा आहे बडवा केलाय जालेनी हो शामराव, माझं पण नाव घेतलं होतं, काय करू मी? आता आमचं पण घेतलंय तेच चाललंय ना. हो, होय काय आता काय करायचं हो त्याच्या बायकोला फोन करावं लागेल. त्यांनी जर जीवाचं बरं वाईट केलं तर आपलं- किती वेळ झाला व्हिडिओ पडून बघ बरं किती वेळ झालाय हो, आता 10-15 मिनिटं झाले. आणि ह्यो नेमकं कुठे आहे काय माहिती आता काय मला हा? मागं काय background- कुठे व्हिडिओ केला बॅकग्राऊंड बघ बरं कुठे दिसतं ना ते आपल्या गावातलं ओळखीचं वाटा नाही मला. अरे कुठं गेले आता हे? आपल्याला नाकच पिढा राव ही हा याला काही बोलावं का नाही काही करावं का नाही बरं त्याच्या बाया याला फोन लावला होता मेवण्याला मी मग त्याचा मेवना म्हणला काही बोलूच नका मी म्हणलं बाबा बघू आपण नंतर किती कुठं नाही आता व्हिडिओ केला तापच झालाय डेपुटी आता. अरे पण आता करायचं काय आता हे कोणाचा फोन आला भाऊ आता अरे सदाभाऊचा फोन हा बघा बरं काय म्हणजे. हॅलो हा बोला ना सदाभाऊ अहो डेपुटी माझं नाव कसं काय घेते ते जाल्याची बायको पुढे मी पुढे. अहो सदाभाऊ आम्हीच हे झालो शॉक झालो आमचं नाव घेतलंय तुम्ही तर मुंबईला आम्हाला माहितीये आम्ही कशाला तुमचं नाव सांगावा अहो ही सगळी शाळा तुमचीच असणार आहे. अहो राव आहे का बघ सगळे कोण माझ्यावरच येते राव हे. अहो. अहो सदाभाऊ तो माझ्या पशी आलता शामराव पशी गेलता सगळ्यांना म्हणला माझी बायको आणायला चला आम्ही म्हणलं बघू नंतर आणि तिने असा कुठं गेला नाही त्यो कुठं तुम्ही बघा तुमचा त्यो उजवा डावा काय असेल ते असेल. मी मुंबईला आहे ही सीसीटीव्ही त्या फुटेज मध्ये ना मुंबईचे अहो. इथं मुंबईमध्ये मी इकडं तुमच्या गावाकडे माझं नाव येत आहे. अहो सदाभाऊ आमचा काय हस्तक्षेप नाही आम्ही देतो आपण जरी विरोधी असलो ना तरी ह्या अशा प्रकरणात मी लोकांना गावणार नाही आणि मी माणूस तसं नाही हो नाही माणूस वरून ओके दिसतो पण आतून धोके सगळे. हो सदाभाऊ मी शामरावजी. शामराव बोलतोय ऐका ना तुम्ही ते जे आल्या ना त्यांनी कुठाने केला राव काहीतरी उगा पोलीस केस घ्याल तर सगळ्याला आज जावं लागेल ना आपल्याला. तुम्ही वाचता आणि तुम्ही तिकडे येत
तुम्ही जायचं बघायचं वतनदार घराने मी जात नसतो माझ्याकडे पुरावे घेऊन येतो मी. माझ्याकडे मी पेनड्राईव्ह मध्ये पुरावा आणणार आहे इकडून. सीसीटीव्ही फुटेज आहे तुमच्याकडे? ते वाचले पण त्यांचं तुमचं नाव आम्ही नाही घ्यायला सांगितलं हो. आम्ही आमच्या सगळं हेच करू नका तुम्ही. आम्ही बोललोच नाही तुमचं नाव. अहो मी डायरेक्ट मंत्रालयावर आहे ना तक्रार करून टाकी. हे डेपुटी अशी खेळ करीत आहेत, लोकांची आता बदनामी ही करीत आहेत. दुसराच कुठं उभा राहिला ह्यो आता? तरी मला समजलं तर काही फोन लावला तुम्हाला मी. सदाभाऊ तुम्ही काय करा, तुम्ही तुमचा पुरावा घेऊन या. आम्ही गेलो तर जाऊ. तुमचं नाव आम्ही घेतलेलं आहे. त्या गृहमंत्र्याला वगैरे काय आम्ही काय गृहमंत्र्याला काय बोलू नका आमच्या विषयी. हो नाही माझं नाव जर दिसलं नाही तुला चौकशी करणार आहे आपली हॉटलाईन वर पडेल. बरं तुम्ही या तुम्ही या म्हशी आणायला गेले मला माहिती आहे. या तुमचं काय नाही हो सदाभाऊ. ठेवू का? हा ठेवा सर. हा. अरे काय तर आहे राव, हे जालेची पिढ्या वेगळी आणि सदाभाऊ मुंबईला गेला तिथून माझ्या रुबाब करतोय. मी नाव घ्यायला सांगितलं होतं का? मंत्रालयात गृह मंत्रालय मला माहिती आहे का म्हशी आणायला गेले म्हणून. वासरू हातामध्ये असन आणि म्हशी ताप आणीत असन. गृह मंत्रालयामध्ये पिढा आहे राव ही पाठीमाग. एक काम करा ना डेपुटी, आता भाऊ मंत्रालयात आहेत ना, त्यांना म्हणा गृह मंत्रालयात ते काय कोणाला सांगा आणि आपल्या सगळ्याची नावं काढून घ्या ना. माझं पण. अरे तू काय ज्याला म्हणलं टाळूर पाळला होता काय रे? सदा भाऊ काय आता गृह मंत्रालयात गेलाय. दरबारला थापा मारतात, मरीन ड्राईव्हला जाऊन फोटो काढत गृह मंत्रालयाच्या त्या बिल्डिंग पशी. आणि त्या आतमध्ये त्याला कोण पाठीत आहे? अरे दादा तो म्हशी घ्यायला गेला माणूस आहे. आणि मला सांग गृह मंत्रालयामध्ये अजून गेलं का प्रकरण? ते कुठं सापड आहे का ज्याला व्हिडिओवर गेलाय तेव्हा लगेच गृह मंत्रालयात पाठवतो. अरे डेप्युटी नको एवढा हे करू. कंट्रोल. हे हो एक काम करा सोनताई, तुम्ही ते जाल्याच्या बायकोला फोन लावा बरं. लाव फोन लाव. मला ती पिढा आमच्या माग कम लावून दिली तुम्ही. पुढे मेला बिला असला त्याला फोन गेला असेल ना, आहे की नाही? होय डेपुटी. काय रे मी गाव सोडायचं केलं नी. हा कुठं जावं तरी कुठं गाव सोडू. थांबा फोन लावलाय, थांबा थोडं तो कर. हॅलो. हे बाई रूपा, तुझ्या नवऱ्याने एवढा मोठा एक व्हिडिओ बनवून टाकला. पण मी माझ्या जीवाचं काही करून घेतो. या लोकांनी मंत्रालयात दिलेलं आहे. डेप्युटीचं, माझं, शामरावचं, सदाभाऊचं, सगळ्या गावाचं नाव टाकले आणि आता वाटतं. अहो सुगंधाताई अगं बाई काय सुगंधाताई, मला लई टेन्शन आलंय. तुझ्या नवऱ्याने माझं नाव कशाला घेतलं? त्याला माझं नाव काढायला लावायचं ना त्याच्या. ओ रुपा वहिनी, माझं पण नाव घेतलं राव, त्यांना सांगा ना राव. मग काय अरे तुमचं चाललंय, माझा काय संबंध नाव घ्यायचा? आज डेपुटीचं बी घेतलंय, आमचा काही संबंध नाही कोणाचाच. अहो सुगंधाताई असं काहीच झालेलं नाही. म्हणजे अहो त्यांनी व्हिडिओ करून टाकलाय. मला पण टाकला होता की मी जीव देईन आणि मग तुझं नाव घेईन, तुझ्या घरच्यांचं नाव घेईन. मी बघितलं ना तू व्हिडिओ बघितला ना? त्यात माझं बी नाव आहे का नाही? त्याला ते माझं नाव काढायला लावायचं ना तू. अहो इथं आले तर त्यांनी आता काय हा म्हणजे जालू तिथे, व्हिडिओ टाकला. जालू तिथे. हो इकडे आले तर त्यांनी. आणि तिकडे कसं काय आले ते? अहो सकाळी माझ्या भावाला व्हिडिओ टाकला की बहिणीला पाठवून द्या नाहीतर मी जीव देतो, तुमचं आख्या खानदानाचं नाव घेतो. मग भाऊ म्हणला हिथं या. आता भावाने फाट्यावरनं जाऊन घेऊन आणले. हिथं बसले तर रडत चल घरी म्हणून. आता त्याला आहे ना म्हणा 2-4 नागपंचमी तिथंच राहू द्या. त्या नागाला तिथंच दूध पाहता. रुपाताई त्या गावाच्या नागाला आहे ना इथे येऊच देऊ नका. आम्हाला नको केलंय त्यांनी. अहो काय सांगू डेपुटी तुम्हाला, इथं येऊन आख्या गावाला गोळा केले. काय सांगू तुम्हाला, आता भावाने कुत्र्यावानी मारलंय. बाई रूपा, बरं, त्या चालेल. नवऱ्यामुळे आता हातपायाचा अटॅक आला असता. व्हिडिओ डिलीट करायला लावा. व्हिडिओ डिलीट करायला लाव पण तुझ्या नवऱ्याला. तुम्ही नका काळजी करू, मी डिलीट करते. आणि हा. टेन्शन घेऊ नका. ती माणूस काही जीव देत नाही. ती लोकांचा जीव देईन. हा आमचा तर जीव चाललाच होता. आता खरा बंद करा. येऊ का? जीव जाऊ देऊ. हा आणि तुम्ही दोघं बी गावात येऊ नका बाई परत. ठेव, बरं झालं. काय पिढा आहे डोक्याला हे टेन्शन हे. बापरे मला दवाखान्यात लागावं लागलं. मला बीपी वाढा मला येऊन जरा डेपुटी. झालं बाई झाडून लईच फुटा उडायला लागलाय. जरा ना पाणीच मारते म्हणजे जरा येऊन. अगो बया बया बया, दारूची बाटली ह्यांनी रात्रीच आणून ठेवलेली दिसती. तरीच म्हणलं एवढा उशीर कस काय झाला. बाहेर खुळबुड काय लावली होती. हा सकाळचा उतारा आणला असन. आता मी पण ना बघतेच हे काय करते. बघतेच जरा. हो हा काय करताय? काय नाही, उभं राहिलो होतं, बादले ठेवत होतो. होय. हा कुठं चालला? कुठं चाललोय? इथंच आहे. हा
चला मग जरा जेवाय वाटते. कुठं नको नको मी ना नंतर जेवतो ते आधी गावात जाऊन येतो तिकडे पारावर बसून येतो भाऊ. भूकच कुठे मला आता. अहो सकाळी पण काय खाल्लं नाही नुसतं चहा प्यालाय तुम्ही. चला की जरा खायला घालते. नाही नाही मी जेवण आल्यावर 2 तासांनी जेवण. अहो तुमच्या आवडीच्या आळूच्या वड्या केल्या तर मी चला. मग मी थोडी म्हणतोय नाही खाणार. गावातून लगेच जाऊन येतो. चल जाऊ का? अहो काय गावात काम राहू द्या. चला जरा जेवण करू. अहो जरा कामाला नाही गेला तर बायकोपाशी 2 गोड प्रेमाचा शब्द बोलावं. बायकोला खाऊ पिऊ घालावं. मग जाऊ द्या झोपा आराम करा. नको नको पारे तुझ्या पैसे जर थांबलं ना अर्धा तासाच्या वर 1 मिनिट सुद्धा झाला ना तू लगेच वाट 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 करते तोंडाने. नाही नाही तू माय भांडण होते मी अहो, थांबणार नाही नाही. काय करणार मी. हं, हं. तरीच म्हणलं कस काय एवढा पळ धरलाय. तुम्हाला काय वाटतंय मी तुम्हाला सुट्टी देईन बघतेच आज. काय सुगंधा बसली काय? हा बसले निवंत. काय म्हणजे भाऊजी काय नाही जेवली नाही का? झालं जेवण? हा होय काय चकना बिकना असलं दे ना. चक ना माझ्या इथं कसं काय चकणार आहे? अरे तुझे इथं म्हणजे तू सकाळ सकाळ मस्त कुरडया भजे व्हायला काय भजे काढीतीस तू सुगंधा तुला खायला लागत असतं. झालं भाऊजी सकाळी सकाळी टाकली काय तुम्ही? आज काय संस्कृत आहे का कुरड्या दळायला भजे काढायला? अरे तुझ्याकडे असते बघा राहत नाही का तू करून खाता असतील. नाही भजे केले ना कुरड्या का व्हायना तळीती दिन थोडेफार असले ते. आता कुठून देऊ तुम्हाला कुरड्या दळून? जा तिकडं. नाही होय हा बरं एवढं वर ठेवलेलं राहतं ते कोण काढन 4-4 वेळेस? दिन राव थोडंफार असले तर काय फुटाने नाही तर शेंगदाणी. अहो माझ्या घरात फुटाने कुठून येतील आणि फुटाने कशाला पाहिजे तुम्हाला? नाही मग एक काम कर हा. तुझ्याकडे बाजरीच्या पापड्या केलेल्या असतात तू आजी देती कायम. हा. दिन थोडी दिन अर्धी दिन हा. अर्धी काय एक घासाची पण भेटणार नाही. माझ्या नवऱ्याने जेव्हा आले होते का मला भेटायला तेव्हा मस्त मला पेपर बिपर झाकणाला लावून मस्त ते लॅपटॉपवर ठेवून दिलेले. काढता येत नाही माझा हात नाही पुरत तिथं. अरे यो जाल्या काढीन ना मग. का बरं? नाही 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 बिलकुल नाही. चल ना काढीतो ना. नाही सांगितलं ना मी. आणि माझ्या तोंडाला चव नाही. काय तुमच्या तोंडाला चव नाही होय? हा. एक काम करा तुम्ही ना 3 लिंबाचा पाला तोडा. हा. तो असा धुवा कचा 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 चावा तेव्हा ती तुमच्या तोंडाला चव येईल. कडू लागल्यावर. कडू होईन ना तोंड. अहो कडूला कडूच खात असतं मग ती चव जाते ना. म्हणजे मी कडू आहे का तुला असं म्हणायचे का? मग तुम्ही लय गोड आहे का? तुला द्यायची की नाही मला एक सांग. नाही द्यायची. दिना राव दिना. नाही हो नाही नाही नाही. नको देऊ बस एकटीच. अहो बसा ना. अरे बोला बाई या माणसाला काही खरं नाही. अयो अशी बाकून हात काऊन लावती तू? आणि हे काय चाललं? आता तुझा नवरा जात नाही तर लगेच तू आली. काय म्हणत होती? तुझा नवरा मला फुटाणे मागत होता. का मला एक सांग रुपये तुला बाजारामध्ये फुटाणे आणून ठेवता येत नाही घरामध्ये? कशाला गाव हिंडून तुझा नवरा फुटाणे मागं ग? कधीतरी त्याला चांगलं चुंगलं काही करून खाऊ घालत जाय ना. मग तुम्ही माझ्या नवऱ्याला फुटाने सवय लावली का इथं बसून बसून? ए बाई आज चाललं ते फुटाणे मागायला. माझ्याकडे कशाला फुटाणे मागायला येईन ते? आणि काय चांगलं चुंगलं करून खायला घाजा मी खायला घालत नाही का? अहो आज मी आळूच्या वड्या केल्या त्यांच्यासाठी माहितीये का? चपात्या खीर केली. पण ह्या बाबाचा घरात पाऊल टिकतो का? गावून राहायला लागते नि सह्यांना सकाळ सकाळच. बाई काय आणि ते फुटाणे कशाला लागत होते? फुटाने कशाला लागतात सांगू का? हा नको तुम्हाला काय सांगू तुम्हाला कळलं. बरं जाऊ द्या मला येऊ. अगं कुठं चालली? हाय माझं काम आल्यावर कळ तुम्हाला कळणच काय थोड्या वेळ. काय चाललंय दोघांचं? तो येतो जातो परत येते परत जाती. राम राम जालिंदर. राम राम. व्हायला जाल्या आपण काही म्हणलोय चॅप्टर. काल माझ्याकडून पैसे घेतले 5-6 दिवसाचे. हा आणि लगेच आज माझ्याकडून कानाडोळा करून चालला. अहो, काय नाही चाललं होतं आपलं थोडं आजचे दिवस काम होतं म्हणलं नको भाऊ जाता येईल नंतर. आजचे दिवस कायच काम होतं तेवढं काँग्रेस टाक ना उपटून. कोणतं? तुला लगेच उद्या पैसे देतो. ते आजचे उद्याचे लगेच देऊन टाकतो. मला परवा दिवशी ते तिथं हे करायचं वावर नीट करून घ्यायचं. खालच्या पट्टीत नाही काँग्रेस झालेलं. काय नाही डेपोटी उद्याच्याला उपटून काँग्रेस उद्याच्याला उपटून मला लय कणकण आली. चला येऊ का? काय कणकण आली? काल दुपारच्या पुढे निवांत जाऊन झोपला. काल तुला संध्याकाळी पगार दिला. काय कणकण आली? काय काम करतो रे एवढं लगेच तू? आम्ही कधी पैशाला तुमचं ठेवतो का? अहो ठेवीत नाही तर मग? पण काँग्रेस उपटील नाही का? म्या नाही नाही तुम्ही असं हे बोला तो तर. काय करतो काहीतरी शेपूट मला ठेवितोच. म्हणजे परत दुसऱ्या दिवशी डेपुटीने काहीतरी म्हणलं पाहिजे आणि मला थोड्या करता कामाला लावला पाहिजे. शेपूट एक ठेवा. दिवसाचं तुला सांगू दुपारच्या पुढे ते काम झालं असतं. नको नको करीन उद्याच्याला माही नाही. पैसे घेऊ सर कसं गोड बोलतो. सगळे पैसे घेतले मी काल ठेवत होतो. मला ठेवून नाही दिले. आज काय करतो? काय नाही पडतो आपला वडा खाली निवांत. अरे काय वाडा खाली पडत मग तू पैसे भेटून जाते ना. आजचा इलाज तुला. हो डेपोटी पैसे भेटते ना. मग माई पायाची शिरे ना मेंदू पर्यंत गेले ना मेंदू असं हारायला लागतो नाही जुळत. एखाद दिवशी मला आराम पाहिजे. काहीतरी सांगतो कारण पायाची शिर मेंदू पर्यंत गेली. काही मला तू आहे ना येड्यात इतका काढितो पक्का आहे ना.
तुला यायचं नसलं का लय कारण असेल, तुला यायचं नाही का? नाही नाही आजच्या दिवस राहू द्या भाऊ. ते डॉक्टरनी सांगितलं तुझ्या शिराले पावर भाजीत फुटायला बसले ते एखाद दिवशी. चला येतो काय भाऊ. झाल्या निश्चित पैसे घेऊ सर गोड बोलत येतं बाबा लोक. काय अवघड आहे. रुपाबाई? काय तुमचा लपंडाव चालला काय? नवरा गेला तुम्ही मागून आले काय भानगडी? काय म्हणत होते? काय म्हणायचं त्याला म्हणलं 2-4 दिवस काम केलंय, काल तुला पैसे दिलेत, तेवढं काँग्रेस राहिलं होतं म्हणलं आज दिवसाचं कर, दुपारी तरी मोकळा झाला तुला दिवसाचे पैसे देतो. ते ऐकत आहे का? येतो म्हणले का मग? कशाचं येतो म्हणलाय? काय मला कसनोसं झालेन मरगळ आलीन काय तुमचं ना हं? मरगळ आलेलं नाही, मग? ती इकडेच मरगळ आहे, हं. कळन तुम्हाला. काय तुमच्या दोघांच्या नवऱ्याच्या नादी लागून लय अवघड आहे बुवा. चला येतो. कस काय कडे चुकतो हिशोब मग मलाच कळना भाऊ. काय करतो श्याम्या? अरे काय नाही, काय म्हणतो काय नाही चल ना. आता कुठे? आता तू कडे दुपारी जेवण आलोय आता. अरे तिकडे नाही, हे बघ बाबू खंबच आणलाच होता मग. मग येड्या काय आल ते पैसे आज डेपुटीने दिले ते कधीच्या नावात. होय. हा हे पण मी जेवून आलो राव मी आता नको. काय होते त्याला जेवलं धाब्यावर गेलो कचा अंडे खातो आणि वरून पितो तवा काय नव्हत का तुला? अरे मग ते जेवलेलं नसतो ना माणूस, तो अंड्यात चकना असतो. आता कसं मी फुल जेवून आलोय भाऊ आणि आता पिलो ना मी मळ व्हायची मला नको. थोडी? जाय. मी एक काम करणार अर्धी ठेव मला उद्याच्याला, नाही तर संध्याकाळी दे मला. ए असं नाही जुळणार भाऊ श्याम्या. मला एकट्याला घोटन का? अजिबात घोटणार ना. मग तुला ती बसायला का ना यावं लागत सोबत. आता तरी कुठं गिरायक तुला लय माजले लाईनीवर लाईन. नाही गिरायक नाही बरं का. पण हे बघ मी पिणार नाही बरं का, बळजबरी करू नको. नाही नाही बळजबरी तुला नाही सोबत म्हणून येतो. हा. लागलं तुला मूग दळबी घेतो हा, घे. बरं का. हा? खायला. पण मला आग्रह नाही करायचा. अजिबात नाही हा, कारण. मग तू यासाठी सोबत म्हणून घेतो. नाही 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 आज लय मन दिलदार केलं राहतो. मूग डाळ कधी देत नाही. हा, खिशात घाल. संध्याकाळच्या 90 मुळे दिली ध्यानात ठेव. नाही रे तसं काही नाही रे. नाही, तसं काही नाही. चल लाव पाटक्या शेट. हे काय लगेच लाव. वहिनी दुपारची झोपते तर काय रे तुझी बायको काय मग? जाऊ दे. पुढं काढतो आपण आपलं बघायचं. लयच निवांत शोधलं बा तो जागा. हा जागेवर मी कधी येईन असं वाटत होतं भाऊ श्याम्या मला. होय. मस्त आहे निवांत बस. अयो करत निवांत गाडा इकडं. वाटा मारल्या तात्याने बघ आत्ताच. भुसभुशीत झाले राणी एकदम. काहीतरी पेरायचं असेल मका बिका टोपायचे असेल त्याला. मग काय ते. बरं चल ना काय टाइमपास करतो उरकून घे ना, मला दुकान उघडायचं जाऊन परत. बस राव श्याम्या एखाद दिवशी असं रिलॅक्स बसायला येत जरा. नाही तर साधा त्या पारा खाली ते आपल्याला नाही आवडत. कशी जागा आहे मग रिलॅक्स? लय रिलॅक्स. आता मी जेवलेलो नसतो ना तर घेतली असती मी. असा बसलाय वे ह्यांचा कार्यक्रम. तुला लाल पाणी बघितल्याशिवाय होत नाही. तरीच म्हणलं गावभर फिरून फिरून हे फिरतात कसे. आता इथं येऊन बसलेत. ह्यांचा रात्रीच प्लॅन झाला असन. मी पण बघते ना. थांब जरा सापडलंय आज. असे फोडून काढते ना दोघांना पण. आता फोड नका हळदी कुंकू लावायचं त्याला. अरे पाणी बिनी नको का? अरे थांब नाही झाले झाले कम जोडतो. किती सांगितलंय की मानवऱ्याला घेऊन प्यायला बसायचं ना म्हणून तरी कळत नाही का? हा मी काय केलंय पण रुपाबाईने? काय केलं? हा मी सांगितलं होतं का नाही पण मानवऱ्याला घेऊन प्यायला बसायचं नाही. माझा संसार वाटोळा करता काय? हा? तुमच्या सांगितलंय की आमचा संसार वाटोळा करू नका. कितीदा सांगितलंय? अहो पण मी नाही आणलं त्याला, तेच मला घेऊन आलाय. ते घेऊन आले तिथं प्यायला कोण बसलं होतं? झालं होतं ना. मी आज पाठलागच करत होते की नेमकं मानवरा खरं बोलतो का तुम्ही खरं बोलताय? मी खरंच बोलतोय. मी खरंच प्यायला नव्हतो बसलो. अहो तो मला घेऊन आला. खरंच सांगतो हल्ला करा तुम्ही मला. काय अवघड आहे माझ्या संसाराची वाट लागली. हल्ला का अजून म्हणताय? परत जर नवऱ्याला घेऊन प्यायला बसला तर बघाच मग चकना देताय अजून. डाळ घे डाळ. हा डाळ घे अजून डाळ घे. हा काय मी काय तुम्हाला हे दिसते का? अशी सोडून काढेल ना बायको सुद्धा ओळखायची नाही. आईला कुठं झालं. ओ थांबा कुठं पळताय? डेपुटी थांबा डेपुटी.
काय रे कब लगडतो काय सांगू डेपुटी तुम्हाला, आता मला घरी सोडा ना. काय झालंय काय कब काय झालं पालटा बिलटा काय नाही हो, मग त्याच्या जाल्याच्या बायकोनी बेदम हाणलंय मला. आणि जाल्याच्या बायकोन तुला कम आणलं काय घेणं देणार राहू, काही काय संबंध बोलला नव्हता होता काय माझा. वाईट वक्त नाही हो, मग चांगला दुपारचं जेवण आलो, दुकान उघडं होतं. हा जाल्या आला, हा मला म्हणला चल बाटली आणली. मी म्हटलं नको भाऊ, मी जेवण करून आणलंय, मला नाही प्यायची. तेव्हा म्हणला सोबत तरी चल बसायला. नुसता घेण्यान देण्याचा नुसता बसायला गेलो होतो, पेलो होतो नाहीच मी. हा तिला वाटलं मॅच त्याला घेऊन आलोय प्यायला. तुला मारण्याचा बेद म्हणला, ते चपळ हा. गेलं पळून. आणि तू सापडला मी सापडू ना. वारे पाठ्या पण मी काय म्हणतो आपला धंदा बिंदा सोडून जायचंच कशाला आणि तू जेवलाय तर त्याच्याबरोबर गेलाच कशाला तेव्हा म्हणला मला सोबत तरी चल भाऊ, मला एकट्याला घोटायची नाही, बस तरी माझ्या समोर. म्हणलं ठीक आहे भाऊ, आता मित्र आहे नेहमीचा, दुपारी काही गिऱ्हाईक नसतं, बसावं म्हणलं. तुला भेट लोटत नाही का तुझ्या तोंडाला पाणी सुटत आहे म्हणून गेला काय नाही, माहिती नाही, आता शपथ. बघू पेलेला तर अजिबात नाही हो. मग तू सांगा ना रुपात आईला ऐकती का ती जी मग? बेदम सुरू केलं हाणायला, थांबानाच. बघ आता पेयासाठी कोण गेलं त्याच्याबरोबर कोण गेलं आणि मार कोणी खाल्ला त्याच्यामुळं आम्ही तुला लय बाऱ्या सांगत असतो जरा संगत करता नीट कर. पण तुला ती मैत्री आता तुला तरी काय म्हणावं, तू ही संगत त्या जाल्याला जाल्याची तुला त्याच्यामुळं जरा थोडं आपलं वेळेचं काळाचं भान पाळीत जायचं. त्याची बायको भाय नक्की ते मन म्हणते तशी झाली ना, म्हणजे ते चोर गेला चोरी करून आणि याला तसंच आहे, सानाशाला चोर धरलं. सोडून चालला पाहिजे. नको दुर्जनाचा संग क्षणोक्षणात चित्त भंग. त्याच्यामुळं आपलं आहे ना जरा समोरचा कसा आहे काय बघून जरा हे करायचं. आणि नका नाचताना उठो झाली का नाही काय ना, सोडा बरं मला. हो ये रे उद्योगान बस खांद्यावर तसंच झालं आता. चल बस हळू